हाय, मी आहे भावना आणि मी हा आज मेकअप लूक क्रिएट केलेला आहे. लवकरच नारळी पौर्णिमा येते, तर तुम्हाला पण हा लूक शिकायचा आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी मी वेट वाईपने छान माझा फेस क्लीन करून घेते आहे. त्यानंतर मी कॉटन पॅडवर थोडंसं टोनर घेऊन ते मी माझ्या पूर्ण फेसला लावून घेते आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे पण आपले ओपन पोर्स आहेत ते छान मिनिमाइज होणार आहे. ड्राय करून झाल्यानंतर मी एक जेल बेस मॉइश्चरायझर घेऊन ते माझ्या फेसवर लावून घेते आहे. माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी जेल बेस मॉइश्चरायझर वापरते. तुमची जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस वापरू शकता. त्यानंतर मी प्रायमर यूज करते. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे पण ओपन पोर्स आहेत ते एकदम ब्लर होऊन आपला पुढे जो बेस आपण करणार आहे तो एकदम स्मूथ दिसायला लागणार आहे. आता माझ्या गालावर एक रेड पिंपल होता, त्याला करेक्ट करण्यासाठी मी ग्रीन करेक्टर लावते आहे. तर त्याला छान फिंगरने ब्लेंड करून घेतल्यानंतर मी माझ्या स्किनपेक्षा 2 शेड डार्कर कन्सिलरनी मी ते न्यूट्रल करून घेणार आहे. अंडर आय आणि जे पण ॲक्ने मार्क्स आहे तेही मी त्याच्याने कवर करून घेते आहे. ते करून झाल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने मी ते छान ब्लेंड करून घेते आहे. तर ब्रशने ब्लेंड केल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरनेही ते ब्लेंड करून घेते आहे. त्यामुळे काय होणार आहे, ते छान स्मूथ दिसणार आहे. आता मी माझ्या फेसवर ब्रशच्या साहाय्याने फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. आता तेही मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे. त्यामुळे एकदम छान स्मूथ बेस होणार आहे. आता मी क्रीम कॉन्टूर करून घेते आहे. ते मी ब्रशने फोरहेड, जॉ लाईन, चीक्स आणि नोजवर लावून घेते आहे आणि तेही मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे. ते ब्लेंड करून झाल्यानंतर आता मला हायलायटिंग करायचं आहे. त्यासाठी मी माझ्या स्किनपेक्षा 2 शेड लायटर शेड घेऊन त्याच्याने हायलायटिंग करते. ब्रशने ते ब्लेंड करता करता एक गंमत झालेली आहे. आता तुम्ही पुढे बघा की माझ्या घरची लाईट आहे ती गेलेली आहे. माझ्याकडे पॉकेट साईज लाईट होती, जी मी ऑर्डरला वापरते फोटोज व्हिडिओ काढण्यासाठी. ते घेऊन मी शूट केलेलं आहे पुढचं. आता मी पावडरने छान फेस माझा सेट करून घेते आहे. त्यानंतर ब्रॉन्झिंग करण्यासाठी मी एक ब्रॉन्झर घेऊन ते नोजला, चीक्सला जिथे मी कॉन्टरिंग केलं होतं तिथे मी ब्रॉन्झिंग करून घेते आहे. ब्रॉन्झिंग करून झाल्यानंतर माझ्या घरची लाईट आलेली आहे. आता पावडर ब्लश घेऊन मी माझ्या दोन्ही गालावर ब्लश करून घेते आहे. ब्लश छान ब्लेंड करून झाल्यानंतर मी आता आयब्रो माझे सेट करायला घेतलेलं आहे. आयब्रो सेट छान एकदम ब्रशनं सेट करून झाल्यानंतर मी माझ्या आयलिडवर आयब्रोला शेप देत कन्सिलर लावून घेते आहे. त्यामुळे काय होणार आहे की आयब्रो पण छान उठून दिसणार आहे आणि जो पण आपण आय मेकअप करणार आहे तोही छान उठून दिसणार आहे. आयलिडवर छान ब्रशने मी प्रोडक्ट लावून झाल्यानंतर ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे. ब्लेंड केल्यामुळे जे पण आपण आय शॅडो प्रोडक्ट लावणार आहे ते स्मूथली लागलं जाईल. आता माझ्या घरात लाईट आली होती, पण ती डिम होती आणि म्हणून सारखं मला गरम होत होतं. म्हणून मी मध्ये मध्ये हा फॅन यूज करते आहे. तर डोळ्यांना मी काजळ लावून घेते आहे आणि ते काजळ ब्लेंड करण्यासाठी मी ब्रशवर ब्लॅक आयशॅडो घेऊन त्याने ते ब्लेंड करून घेते आहे. ब्लॅक आयशॅडो ब्लेंड करून झाल्यानंतर एक डार्क ब्राऊन शेड घेऊन मी तो ब्लॅक आयशॅडोही छान ब्लेंड करून घेते आहे. त्यामुळे डोळे खूप सुंदर दिसायला लागतात. आता तो सेम डार्क ब्राऊन शेड घेऊन मी क्रीज लाईनला लावून घेते आहे आणि तोच शेड मी माझ्या आउटर कॉर्नरला सुद्धा लावून घेणार आहे. ते करून झाल्यानंतर मी एक पीच शेड घेऊन माझ्या अप्पर क्रीजला छान ब्लेंड करून घेते आहे. क्रीज लाईनचाही शेड त्याच्यामध्ये छान ब्लेंड होऊन जाणार आहे आणि इनर कॉर्नरला मी एक न्यूड शेड घेऊन तो लावलेला आहे. आज मी काही शिमर किंवा ग्लिटर लावलेलं नाही. लायनर मी आता छान लावून घेते आहे. लायनर व्यवस्थित लावून झाल्यानंतर मी लॅशेसला ग्लू लावून सुकायला ठेवले होते आणि लाईट डिम असल्यामुळे फॅन काही काम करत नव्हता, म्हणून मला खूप गरम होत होतं आणि घामही येत होता. म्हणून मी टिश्यूने तो छान क्लीन करून घेतलेला आहे. तर घाम क्लीन करून झाल्यानंतर मी मस्कारा लावून घेते आहे. मस्कारा व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता मी लिपला लायनिंग करणार आहे. लिप लायनिंगसाठी मी एक डार्क ब्राऊन आयशॅडो घेऊन ते ब्रशने लावून घेते आहे. एक न्यूड लिपस्टिक शेड घेऊन मी ती आता लावून घेते आहे. लावून झाल्यानंतर मला ती खूपच लाईट वाटत होती, म्हणून मी एक थोडीशी डार्क लिपस्टिक लावलेली आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणती छान वाटत होती. आता एक आंबरे इफेक्ट देण्यासाठी मी थोडीशी रेड लिपस्टिक घेऊन ती मी लावून घेते आहे. त्यामुळे काय होणार आहे, हे एक छान पावटी इफेक्ट येणार आहे. तर गरम होत आहे म्हणून मी परत फॅनने थोडीशी हवा घेते आहे. आता जे मी लॅशेस सुकायला ठेवले होते ते ड्राय झालेले आहे. आता मी लॅशेस सेट करून घेते आहे
आणि ह्यामुळे माझा आय लूक छान कंप्लीट झालेला आहे. तर मी मस्कारा लावून घेते जेणेकरून माझे रिअल हेअर्स आणि लॅशेस दोन्ही छान सेट होणार आहे. हे बघा, हा लूक झालेला आहे माझा कंप्लीट. आता मी हायलायटर लावून घेते. आज मी फिक्सर नाही मारला आहे, कारण मी घरातच शूट करत होती, म्हणून मी फिक्सर थोडा अवॉइड केला. आता टिकली लावलेली आहे चंद्रकोन. आता त्यानंतर मी लिक्विड कुंकू घेऊन ते मी आधी बेससाठी लावून घेणार आहे. लिक्विड कुंकू लावून झाल्यानंतर मी पावडर कुंकू घेऊन ते मी त्याच्यावर लावून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, कुंकूला एक असं छान बेस मिळतं. त्यामुळे कुंकू हे जागेवरच राहतं, पसरत नाही. हेअरस्टाईल करून आणि ज्वेलरी घालून हा बघा छान असा लूक मी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पुढे पण असे छान छान लुक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ते बघण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता लूक बघायला आवडेल तो तुम्ही मला कमेंट करून सांगा. तो नक्की मी तुमच्यासाठी घेऊन येईन. प्रोडक्ट्स जर तुम्हाला बघायचे असेल की मी कोणते प्रोडक्ट यूज करते, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट जो लूक मी करणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोडक्ट्सही दाखवीन की मी कोणते प्रोडक्ट यूज करते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.